नमस्कार. आता आम्ही शिवस्मारकाचं दर्शन घेऊन निघालो होतो आणि थेट आलो आहोत म्हणजे नावाखाडीमधला रामबाग असा सुप्रसिद्ध असा बाग आहे आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे सौजन्याने बांधलेलं आहे. यांचे रामबाग असे बाग आहे आणि या बागेमध्ये आम्ही सहल आणलेली आहे. चला आत मी जाऊया आणि कशा प्रकारे आजचा सहल सोहळा होणार आहे ते पाहूया. ते पाहू शकता सर्व विद्यार्थी आले आहेत आणि रामबाग बागेमध्ये आता प्रवेश करणार आहोत. आणि नमस्कार. वंदे मातरम ग्रुप गवटणे तसेच गवटणे विकास मंच यांच्या माध्यमातून आज रायगड जिल्हा परिषद शाळा गवटणे या शाळेची सहल रामबाग गावात नावाखाडी येथे आलेली आहे. आणि आज आपण ह्या रामबागचा जो परिसर आहे म्हणजेच रात्रीच्या प्रकाशामध्ये हा लाईट खूप जो परिसर आहे तो परिसर कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना एन्जॉय करायचा आहे त्या पद्धतीने आज यांची सहल इथं आलेली आहे. सहलीसोबत जेवणसुद्धा आहे. प्रथमचं दर्शन आपण पूर्ण रामबागची सगळं हा परिसर एक एक परिसराची माहिती सांगू. इथे एक छानसं मंदिर आहे, शंकराचंच मंदिर आहे. इथे त्या मंदिरात प्रवेश करून सगळी एक एक खेळण्याचं साहित्य तिथं आहे, झुले आहेत, घसरगुंडी आहे. अशा पद्धतीने तिथे त्यांना एन्जॉय करून हा परिसर रामबागचा परिसर त्यांना दाखवण्यात येणार आहे. धन्यवाद. आता सर्व विद्यार्थी रामबागमध्ये एंट्री करत आहेत. परिसर आपण दाखवलं तिथे मागोमाग सर्व विद्यार्थी येत आहेत. सर्व परिसराची माहिती देणार आहेत. दुकानं खाऊची दुकानं आहे तिथं, आईस्क्रीम वगैरे सगळं मिळतं तिथं. लाईटिंग बघा अशी झाडाला लावलेली आहे दिसते ना. आज आपल्या शाळेची सहल रामबाग इथे आलेली आहे आणि रामबागचा हा जो परिसर आहे तो सर्व विद्यार्थ्यांना आपण दाखवत आहोत. पूर्ण लाईटमय परिसर इथं आता झालेला आणि रात्रीचा या चांदण्या रात्रीमध्ये मुलांना एन्जॉय सगळी माहिती आहे रामबागची देण्यात येत आहे. हा पहा रे परिसर बघा कशी झाडं वेगवेगळ्या स्वरूपाची झाडं आहेत. दिसतात का फुलांची झाडं तुम्हाला? कोणता फुल आहे तो? जास्वंद. आणि हा कोणता फुल आहे? इकडे बघा ही कागदी फुलं आहेत. काय बोलत आहे ना? कागदी फुलं. आलं लक्षात का?
जेवण जरा व्यवस्थित खा, वांता नको करू. रिक्षा तुला इथून किती अंतर होता तो? इकडे बघा रे. त्यांनी 4 खाद्या 2 खाते. पोरांना नको देऊ रे, यांना मोठे. काय छान होतं. कोणी कोणी किती खाल्लं सांगा तुला? किती खाल्लं भाकरी? आता जेवण झालेलं आहे आणि जेवण झाल्यानंतर थोडंसं एक ग्राउंडला रपेट म्हणून थोडंसं फिरण्यात येतं. इथं कारंजे दाखवतो, त्याच्यानंतर एक सेल्फी पॉईंट आहे, तो सेल्फी पॉईंटसुद्धा त्यांना दाखवण्यात येणार आहे. सगळ्यांनी याच्यात या. हा पाण्याचा कारंजे पहा किती पद्धतीने काय सर्व विद्यार्थ्यांना पाण्याच्या कारंजे होती. त्याच्यानंतर हा सेल्फी पॉईंट आहे. हा सेल्फी पॉईंटवर विविध प्रकारचे फोटो आपल्याला काढता येतील. हा लाकडापासून बनवलेला आहे सेल्फी पॉईंट. बरोबर आहे. हात घालू हे हात नाही गरम आहे, गरम आहे. हे श्वास बर सर. हे हात नका घालू, पाण्याला हात नका घालू. फक्त बघा बघा मस्त
आधी हे हलवा हलवा. सर्व विद्यार्थी आता पोचले आहेत. तुम्ही सेल्फी पॉईंट हा समोरचा पाहू शकता. सेल्फी पॉईंट आहे. पाळण्यातला पॉईंट बघायला मस्त की आहे आणि या पाळण्यावर खूप मजा घ्याय आता. हा ए समोर पाहू शकता झुला आहे आणि झुल्यावर आता सर्व विद्यार्थी आनंद घेणार आहेत. पाहूया. जिल्ह्यामध्ये आलेले आहेत, आनंद घेऊ. दप्तर तुमच्या सोबत. चला बसा इथं 4-4, 5-5 जण बसा. बसा बसा पटापट बसा. 5-5, 6 जण बसा. अजून 2. ए सावकाश रा.
इथे कोण? हा, डबल 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 डबल. शाबास शाबास शाबास. हा चल उतर खाली, चल चल लवकर. बरोबर. घ्या घ्या घ्या, दुसरं आलं. उतर खाली. या जोरात उतर. सुंजा थंडी हवा. भैया या खाली. सावकाश सावकाश सावकाश. इकडे बघा. या अरे सावकाश सावकाश सावकाश. हे सावकाश. हे लागेल. एक एक पाय लांब ठेवा, पाय लांब ठेवा. हे पाय लांब ठेवा. तर सर्व मुलं आता पालण्यामध्ये म्हणजे गार्डनमध्ये जाऊन खेळलेली आहेत. आणि हे मुलांना कसं वाटलं तुम्हाला? मजा आली का? हा मजा आलेली आहे मुलांना सर्व. आणि गार्डनमध्ये झुल्यावर खूप झुल्यावर गेलेले आहेत ना? हा खूप धमाल केलेली आहे. आणि आता थोड्या वेळामध्ये आपण मंदिरामध्ये जाणार आहोत. म्हशेश्वर मंदिरामध्ये जाणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत. मंदिरात जायचं ना आता? चला आता मंदिरामध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया आणि पुन्हा एकदा एक चक्कर गार्डनमध्ये मारणार आहोत आणि परतीचा प्रवास चालू करणार आहोत. असे हात करत या. हात करायचा प्रेम दादा. ए प्रेम दादाला हात करायचा प्रेम काकाना. हाय चल पुढे जा.
चल. मामा सावकाश 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 या. चला पुढं चला पुढं. थँक्यू प्रेम काका बोला. ए थँक्यू प्रेम काका बोला. फोटो घे फोटो. मजा आली नाही रे. नमस्कार. तर आपल्या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहल आणली होती रामबाग येथे. नावाखाडी येथे मोठा असा सुप्रसिद्ध असा रामबाग आहे. त्या रामबागमध्ये सहल आणली होती आणि पूर्णचा सहलीचा प्रवास कसा झाला आहे ते तुम्हाला दाखवलेला आहे. तर आणि पुढची माहिती देण्यात आपले अजित जोशी सर. बोला सर. नमस्कार. आज आमची रायगड जिल्हा परिषद शाळा गवडणे येथील शालेय विद्यार्थ्यांची सहल रामबाग नावाखाडी येथे संपन्न झालेली आहे. वंदे मातरम ग्रुप तसेच गवडणे विकास मंच ग्रुप यांच्या माध्यमातून ही सहल आयोजित केली होती आणि प्रथमतः आपण शिवसमर्थ स्मारक ह्याचं संपूर्ण परिसर पाहून घेतलं, व्यवस्थित माहिती घेतली आणि नंतर आपण रामबाग येथे हा जो परिसर आहे तो परिसर पाहण्यासाठी आलो होतो. विद्यार्थ्यांना पूर्ण रामबागचा परिसर हा दाखवायला पूर्ण एन्जॉय मुलांनी केलेला आहे. विविध जे खेळाचं साहित्य होतं त्याचा खेळाचं साहित्याचा पुरेपूर वापर केलेला आहे आणि त्यांचं वनभोजन करून आता परतीच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करत आहोत. धन्यवाद. आणि आजचा पूर्ण प्रवास मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. तर आणि आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आहे ती मग नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहिजे असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय. ओके.